साखरेपाठोपाठ कांद्याच्या दरातही उसळी दिसून येते। सध्या किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये प्रति किलोवरती असणारा कांदा येत्या काही दिवसांमध्ये दरांची 100 गाठण्याची शक्यता आहे। पण कांद्याच्या या दरवाढी मागे नेमकी काय कारणं आहेत आणि कांद्याच्या दरातल्या या चढ उताराचं नेमकं गणित काय आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। अवघ्या महिन्याभरात कांद्याच्या दराची 60 रुपयांवर उडी। लसणानेही ओलांडला 200 रुपयांचा टप्पा। दिवाळीपर्यंत कांदा 100 पार जाणार। एकीकडे साखरेचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा उतरलाय, तर दुसरीकडे कांद्यानं सुद्धा साखरेच्या दरांची बरोबरी गाठत सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय। सणासुदीच्या दिवसात घराघरात वापरल्या जाणाऱ्या या आवश्यक वस्तूंचे दर झपाट्यानं वाढत असल्यानं सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचं गणित बिघडू लागलंय। नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार जुलै महिन्यात घाऊक बाजारात 15 ते 26 रुपये किलो दरानं विकला जाणारा कांदा आता 32 ते 42 रुपयांपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे किरकोळ बाजारात 60 रुपये दरानं कांद्याची विक्री सुरू आहे, तर जुलै महिन्यात 150 रुपये किलोनं विकला जाणारा लसूण घाऊक बाजारात 170 रुपयांवर पोहोचलाय। त्यामुळे किरकोळ बाजारात लसणीचा दर 200 रुपयांच्या घरात पोहोचला आहे। व्यापाऱ्यांच्या मते कांद्याच्या दरवाढीची ही सुरुवात आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कांद्याचे दर 100 रुपयांच्या पार जाण्याची शक्यता आहे। पोळ कांद्याचं नवीन पीक साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान बाजारात येईल। तोपर्यंत उन्हाळी हंगामातील साठ्यावरतीच बाजार अवलंबून असतो। त्यामुळे जेवढा साठा उपलब्ध आहे तोच पुढच्या 2 महिन्यांचा आधार आहे। त्यातच अनियमित पावसामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अपेक्षित असलेली बाजारातली नव्या कांद्याची आवक ही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हाच कांदा मागच्या हप्त्यामध्ये 3-4 दिवसापूर्वी 4200 ते 4300 रुपये विकत होता। आज तोच माझा कांदा 3662 रुपये गेलाय। म्हणजे साधारण 400 रुपयाची घट आली बाजारभावामध्ये। आणि जो गव्हर्नमेंटनी नाफेड आणि NCCFI या संस्थेने जो कांदा खरेदी केलाय तो दिल्ली आणि इतर शहरासाठी इथून पाठवणार आहे। त्यामुळे हा कांद्याचा बाजारभावावर परिणाम होऊ राहिला। असं हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी क्लायमेटप्रमाणे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। निम्म्याच्यावरती कांदा सडून गेलेला आहे आणि आज जे शेतकऱ्यांकडे माल आहे तर 10 ते 25% माल शिल्लक असेल। देशावरमध्ये जे नवा माल येतो यावर्षी लेट झालेला आहे। दुसरी गोष्ट आपल्याकडे या टायमाला नगर जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये नवीन कांदा येतो, लाल कांदा, आणि आंध्र प्रदेशमध्ये आपण नवीन कांदा येतो। यावर्षी सर्व कांदा लेट झाल्यामुळं आणि स्टॉक कमी असल्यामुळं आणि मागणी आणि सप्लाय याच्यातल्या मोठ्या अंतरामुळे हे बाजारभाव वाढून गेलेले आहे। कांद्याच्या नुकसानही भरपूर झालेलं आहे। कांदे आता चाळी टाकल्यावर कांदे 25%, 30% कांदे सडून गेले आणि राहिलेले कांदे बाजारात आल्यामुळं त्यांची काही एवढी आवक म्हणता येणार नाही त्याला, कारण तुटवाडाच आहे कांद्याचा। पहिली दुसरी गोष्ट अशी का कांद्याचे जे दर आहे ना, सरकारनं याच्याकडे लक्ष देऊ नये। कांद्याचे जेव्हा स्वस्त राहतात, खाणाऱ्यांना ज्या कांदे पुरवायचे राहतात त्यांनी 500 रुपये क्विंटल राहतात, त्यावेळेस कानी घेऊन ठेवते ते। महाराष्ट्रात कांद्याची शेती वर्षातून 3 वेगवेगळ्या हंगामात केली जाते। खरीप, लेट खरीप आणि रब्बी हे कांद्याचे 3 प्रमुख हंगाम। यापैकी खरीप कांद्याची लागवड जून ते ऑगस्ट या काळात केली जाते। खरीप कांद्याची ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये काढणी सुरू होते, त्यामुळे हा कांदा ऑक्टोबरपासून बाजारात येऊ लागतो। त्यानंतर लेट खरीप कांद्याची सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लागवड होते आणि जानेवारी ते मार्चच्या दरम्यान हा कांदा बाजारात येतो। हिवाळ्यामध्ये हाच लेट खरीप कांदा बाजारात उपलब्ध होऊ शकतो। आणि कांद्याचा तिसरा हंगाम म्हणजे रब्बी किंवा उन्हाळी कांदा। डिसेंबर ते जानेवारीमध्ये लागवड झालेला हा कांदा मार्च ते मे महिन्यात तयार होतो। एप्रिल ते जून या कालावधीत तो बाजारात उपलब्ध असतो। देशातल्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 60 ते 70% कांदा या रब्बी हंगामातच पिकवला जातो। उन्हाळी कांदा म्हणून ओळख असलेला हा कांदा दीर्घकाळ साठवता येऊ शकतो। देशाला तुम्ही जागतिक महासत्ता करायला निघालेले आहेत आणि आपल्या देशामध्ये ग्राहकांची अलीकडच्या काही वर्षांमध्ये खरेदीची जी क्षमता आहे ती वाढलेली आहे। देशामध्ये तुम्ही आता 8वा वेतन आयोग जो आहे तो सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करणार आहे। तुम्ही वारंवार महागाई भत्ता वाढवतात आणि देशामध्ये सर्व क्षेत्रातील जे उत्पन्न आहे ते आता वाढत चाललेलं असताना शेतमाल असेल, कांदा असेल, तुम्हाला कशासाठी स्वस्त हवा आहे? तर ह्या कांद्याच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आम्ही तीव्र असा निषेध करतोय। एरवी रब्बी हंगामातला कांदा सप्टेंबरपर्यंत पुरतो, पण यंदा ऑगस्ट महिन्यातच कांद्याची टंचाई जाणवू लागली आहे।
तसंच नवीन खरीप कांदा अजूनही बाजारात आलेला नाही. त्यामुळे जसा जसा साठ्यात आलेला कांदा संपत जाईल तसे तसे कांद्याचे दर पुढच्या काळात वाढत जातील. त्यामुळे सरकारनं वेळीच हस्तक्षेप करून बाजारातील पुरवठा सुरळीत ठेवणं आवश्यक आहे. कारण कांदा, लसूण आणि साखर हे केवळ खाद्यपदार्थच नाहीत, तर प्रत्येक कुटुंबाच्या मासिक खर्चातले महत्त्वाचे घटक आहेत. आणि जर ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर सणासुदीचा आनंद महागाईच्या सावटाखाली लोप पावण्याची शक्यता आहे. राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक.